तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-ई-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर हा झालेला आहे. आता पुढचा पेपर आहे आपला 27 फेब्रुवारी 2026 ला, जो आहे आपला इंग्लिश विषयाचा. आता बघा, ज्या पद्धतीने आपण मराठी विषयाची प्रिपरेशन केली, त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश विषयाला सुद्धा अभ्यासायचं असणार आहे. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, की सर आमचा मराठी विषयाचा पेपर आम्हाला खूप सोपा गेलेला आहे. त्याच पद्धतीने आम्हाला इंग्लिश विषयाचा पेपर देखील खूप सोपा जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की मराठी आपली फर्स्ट लँग्वेज आहे, त्यामुळे तो पेपर आपल्याला खूप सोपा वाटला. पण इंग्लिश आपली सेकंड लँग्वेज आहे, या विषयाच्या प्रिपरेशनची गरज आपल्याला असणार आहे. आता ह्या विषयाची प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 5 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो. ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी, त्यानंतर दुसरा सेक्शन आहे टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्ससाठी, तिसरा सेक्शन आहे पोएट्री सेक्शन 10 मार्क्ससाठी, त्यानंतर चौथा सेक्शन आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज 15 मार्क्ससाठी आणि पाचवा सेक्शन आहे रायटिंग स्किल्स 25 मार्क्ससाठी. असे एकूण 80 मार्क्ससाठीचा तुमचा क्वेश्चन पेपर हा असणार आहे. आता प्रत्येक सेक्शनला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं, कोणते क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये अटेम्प्ट करायचे असणार आहे आणि ओव्हरऑल पेपर कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा, तुमचा पहिला सेक्शन असणार आहे लँग्वेज स्टडी. हा सेक्शन तुम्हाला टोटल 10 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात, क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. आता क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला टोटल 6 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी एनी 4 म्हणजे कोणतेही 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. टोटल 8 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. आता ह्या क्वेश्चन टाईपमध्ये कुठले सब क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात, तर का पहिला क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे कंप्लीट द वर्ड युझिंग अ प्रॉपर लेटर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यानंतर तुम्हाला फोर्थ क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे मेक अ न्यू वर्ड्स आणि तुम्हाला 6 क्वेश्चन अटेम्प्ट करायचं असणार आहे कंप्लीट द वर्ड चेन. आता बघा, हे जे क्वेश्चन सांगितले हे अगदी इझी आहेत आणि ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला फुल मार्क्स स्कोअर करता येतात. आता पहिला जो क्वेश्चन आहे कंप्लीट द वर्ड युझिंग अ प्रॉपर लेटर, या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळणार आहेत. त्यानंतर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, हा क्वेश्चन आपण 5th स्टँडर्ड पासून अभ्यासात आलेलो आहे, म्हणजे ह्या ठिकाणी देखील तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळणार आहेत. त्यानंतर मेक अ न्यू वर्ड, आता ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला एक वर्ड दिला जाईल, त्या वर्ड्समधल्या लेटरचा यूज करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे असतात, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स हे कन्फर्म असणार आहेत. आणि तुमचा 6 क्वेश्चन आहे कंप्लीट द वर्ड्स एंड, हा पण क्वेश्चन खूप इझी आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स हे इझिली मिळणार आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला 8 मार्क्स हे कन्फर्म मिळणार आहेत आणि हे तुम्हाला हमखास मिळवायचे असणार आहेत. ओके, यानंतर बघा पुढे आपला पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 1B. आता हा देखील क्वेश्चन तुम्हाला डू ॲज डायरेक्टेडसाठी असणार आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला टोटल 3 सब क्वेश्चन आहेत, त्यापैकी कुठलेही 2 सब क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत. आता बघा, कोणते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट करायचं असणार आहे ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स. आता बघा, ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला एक इनकम्प्लीट सेंटेन्स दिलं जाईल, त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे, म्हणजे दुसरं एखादं सेंटेन्स ॲड करायचं आहे आणि मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं असणार आहे. आता या ठिकाणी सुद्धा 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळवता येतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू अ गिवन वर्ड. तुम्हाला 2 वर्ड्स दिले जातील, त्यांना प्रेफिक्स किंवा सफिक्स ॲड करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड तयार करायचं असणार आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळवता येतो. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला हे 2 क्वेश्चन टाईप आहेत ज्यांची प्रिपरेशन तुम्हाला करायची असणार आहे आणि बोर्ड एक्झाममध्ये हेच 2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत, म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 2 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता बघा, पहिल्या सेक्शनबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनमध्ये 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात आणि तुम्हाला 100% हे मार्क्स स्कोअर करायचे असतात. यानंतर बघा, आपला पुढचा सेक्शन आहे सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज. आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहेत, क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. आता दोन्ही क्वेश्चन अगदी सिमिलर आहेत, फक्त तुमचा पॅसेज हा चेंज होणार आहे. आता बघा, हा सेक्शन तुम्हाला 20 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे, म्हणजे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला 10-10 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचे आहेत. आता पहिला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2A, यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमधला एक छोटासा पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजशी रिलेटेड तुम्हाला हे 5 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी सॉल्व्ह करायचे असणार आहेत. आता कोणते क्वेश्चन असणार आहेत ते आता आपण बघूया. आता हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय हे क्वेश्चन टाईप फिक्स असणार आहेत, हेच क्वेश्चन टाईप तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. आता A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी. आता बघा, तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजवरती तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी आणि ट्रू आणि फॉल्ससाठी क्वेश्चन हा विचारायचा आहे. आता हा क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठीचा असणार आहे आणि ह्या ठिकाणी 2 मार्क्स तुम्हाला कन्फर्म मिळवता येतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे A2 क्वेश्चन. आता हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कंप्लीट द वेब किंवा कंप्लीट द टेबल. आता हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट असतो, हा क्वेश्चन थोडासा विचार करून अटेम्प्ट करायचा, पण या देखील तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळवता येतात, म्हणजे तुमचे ह्या ठिकाणी 4 मार्क्स हे कन्फर्म झाले. त्यानंतर बघा, तुमचा A3 क्वेश्चन असतो व्होकॅब्युलरीवरती. आता बघा, व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला सिनॉनिम्स वर्ड्स विचारले जातात, अँटोनिम्स वर्ड्स विचारले जातात किंवा मेक अ नाउन फॉर्म असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात.
आता ह्या क्वेश्चनची प्रिपरेशन करताना तुम्हाला टेक्स्टबुक रीड करायचं असणार आहे. टेक्स्टबुकमधले कुठले सिनॉनिम वर्ड्स आहेत, कोणते अँटोनिम्स आहेत, यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता हे जर तुम्ही अभ्यासलं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंग्लिश विषयाच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या नोट्समध्ये तुमच्या कंप्लीट टेक्स्टबुकमधले सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स वर्ड तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथनं तुम्ही ह्या क्वेश्चन टाईपची प्रिपरेशन करू शकतात. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्सचे कन्फर्म मिळवता येतात आणि इझिली तुम्ही मिळवू शकतात. त्यानंतर A4 क्वेश्चन असतो तुमचा ग्रामर टॉपिक्सवरती. आता बघा बरेचसे विद्यार्थी ग्रामर टॉपिकचे क्वेश्चन स्किप करतात. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं काय इंग्लिश ग्रामर म्हणजे फक्त हे 3 टॉपिक्स जे तुम्ही विचार करतात ते टॉपिक्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात नाहीत. म्हणजे टेन्सेस, त्याच्यानंतर चेंज द व्हॉइस आणि डिग्री. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे टॉपिक्स हार्ड वाटतात, त्यामुळे इंग्लिश ग्रामरचे विद्यार्थी प्रिपरेशन्स करत नाही. आता एक रियालिटी मी तुम्हाला सांगतो की इंग्लिश बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला टेन्सेसवरती एक क्वेश्चन 100% विचारला जातो आणि चेंज द व्हॉइसवरती एक क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. म्हणजे जे हार्ड टॉपिक्स आहेत त्यावरती तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन एक्झाममध्ये असणार आहेत आणि जे सिंपल टॉपिक्स आहेत, जे इझी टॉपिक्स आहेत त्यावरती तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणजे तुम्ही इझी टॉपिक्सला जरी प्रिपेअर केलं तरी तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये ग्रामर टॉपिक्सचे क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकतात. आता बघा टेन्सेस हा जो टॉपिक आहे तुम्ही 8th स्टँडर्ड पासून अभ्यासतायत म्हणजे याची प्रिपरेशन तुमची झालेली असणार आहे. त्यानंतर चेंज द व्हॉइस हा पण टॉपिक खूप इझी आहे. आता ह्या टॉपिकमध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मागच्या 5 वर्षांच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला चेंज द व्हॉइस ह्या टॉपिकवरती फक्त 5 टेन्सच्या कन्व्हर्जनवरती क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. म्हणजे चेंज द व्हॉइस हा टॉपिक जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार, जर तुम्हाला हा टॉपिक डिफिकल्ट वाटत असेल, फक्त तुम्ही 5 टेन्सचं कन्व्हर्जनचा फॉर्म्युला रीड करून जा किंवा फक्त 5 टेन्सचे क्वेश्चन अटेम्प्ट करा किंवा त्यांची प्रिपरेशन तुम्हाला करायची असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स कन्फर्म होणार आहेत. आणि जे इझी टॉपिक्स आहेत ते तर खूप सिंपल आहेत, ज्यामध्ये ॲड अ क्वेश्चन टॅग, इन्फिनिटिव्ह, WH क्वेश्चन, मेक इट एक्सक्लेमेटरी, यूज ॲज वेल ॲज, यूज नॉट ओनली बट ऑल्सो, यूज नो सूनर दॅन. आता हे जे सिंपल टॉपिक्स आहेत यावरती तुम्हाला 3 ते 4 मार्काचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये असणार आहेत. म्हणजे तुम्ही एवढे जरी टॉपिक्स प्रिपेअर केले तरी तुम्हाला ग्रामरमध्ये तुम्हाला 6 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये टेक्स्चुअल पॅसेजवरती 4 मार्क्स आणि नॉन टेक्स्चुअल पॅसेजवरती 2 मार्क्स. म्हणजे 6 मार्क्स तुम्ही ग्रामर टॉपिक्सवरती सुद्धा इझिली मिळवू शकतात. आता ग्रामर टॉपिकची प्रिपरेशन झाली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत, ते व्हिडिओज नीट बघा आणि ग्रामर टॉपिकची प्रिपरेशन करा. ओके, सो या ठिकाणी सुद्धा आपलं ग्रामरची प्रिपरेशन झाली. म्हणजे ह्याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. ओके, यानंतर 5th क्वेश्चन असणार आहे म्हणजे A5 क्वेश्चन. हा असणार आहे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मराठीमध्ये स्वमत लिहिलं त्याच पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये इझिली मार्क्स मिळत नाही, कारण की ह्या क्वेश्चनचं आन्सर जर तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलं असेल, वाक्यरचना बरोबर असेल, स्पेलिंग मिस्टेक झाली नसेल, तरच तुम्हाला ह्या ठिकाणी कन्फर्म 2 मार्क्स मिळतात. आता ह्या क्वेश्चन टाईपसाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम येस नो टाईप क्वेश्चन विचारले जातात आणि त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं जातं. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्ये द्यायचं असणार आहे आणि 2 मार्क्ससाठी मिनिमम 4 पॉईंट्समध्ये आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. जर तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिलं तर ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता बघा ओव्हरऑल सांगायचं झालं तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये जो तुमचा 10 मार्क्ससाठीचा असतो, या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात आणि हे तुम्हाला हमखास स्कोअर करायचे असणार आहेत. यानंतर ह्या सेक्शनमध्ये तुमचा पुढचा क्वेश्चन असणार आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2B. हा देखील क्वेश्चन तुमच्या वरच्या क्वेश्चन सारखाच आहे, फक्त ह्या ठिकाणी तुमचा पॅसेज हा तुमचा चेंज होणार आहे. बाकी ओव्हरऑल क्वेश्चन टाईप तुम्हाला सिमिलर असणार आहेत जसे तुमचे क्वेश्चन नंबर 2A साठी होते. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चन टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता ओव्हरऑल सेक्शन 2 बद्दल सांगायचं झालं तर 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन आहे. 20 मार्क्सपैकी तुम्ही मिनिमम 18 मार्क्स इझिली स्कोअर करू शकतात विदाऊट एनी प्रिपरेशन. आता पहिला जो सेक्शन आहे लँग्वेज स्टडी, यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स इझिली मिळणार आहेत. त्यानंतर टेक्स्चुअल पॅसेज ह्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला 18 मार्क्स विदाऊट प्रिपरेशन मिळवता येतात. जर तुमची प्रिपरेशन छान असेल तर तुम्ही ह्या सेक्शनमध्ये सुद्धा फुल मार्क्स म्हणजे 20 मार्क्स इझिली स्कोअर करू शकतात. ओके, सो अशा पद्धतीने प्रिपरेशन करायची असते. यानंतर बघा आपला 3rd सेक्शन असतो पोएट्री सेक्शन. आता हा सेक्शन खूप इझी आहे आणि ह्या सेक्शनमध्ये 10 मार्क्स तुम्हाला फुल स्कोअर करता येतात. आता कशा पद्धतीने तर बघा या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात, क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाते आणि त्या पोएमशी रिलेटेड तुम्हाला 5 मार्क्ससाठी ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. क्वेश्चन अगदी इझी असतात आणि यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता क्वेश्चन कशा पद्धतीने तर पहिला क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स कन्फर्म आहेत. त्यानंतर A2 क्वेश्चन असणार आहे कंप्लीट द वेब किंवा कंप्लीट द टेबलसाठी, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स कन्फर्म आहेत. आणि व्होकॅब्युलरी आता पोएमचा क्वेश्चन आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त रायमिंग वर्ड्स विचारले जातात, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचा 1 मार्क हा कन्फर्म आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A मध्ये सुद्धा 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात आणि तुम्हाला 100% स्कोअर करायचे असतात. ओके, आता ह्या सेक्शनमध्ये तुमचा सेकंड क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 3B. आता हा क्वेश्चन तुम्हाला ॲपर्सिएशनसाठी असणार आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. तर कशा पद्धतीने या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पोएम दिली जाईल आणि त्या पोएमचं ॲपर्सिएशन तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पोएम दिली जाईल,
तर तुम्हाला टायटल सुद्धा दिलं जाणार आहे आणि पोएटचं नेम सुद्धा दिलं जाणार आहे. बरेचसे विद्यार्थी टायटल आणि पोएटचं नाव सुद्धा लर्न करतात, ते तुम्हाला लर्न करायची गरज नाही, तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असणार आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा 1 मार्क्सचा कन्फर्म झाला. त्यानंतर रॅम स्कीम तुम्ही पोएम बघून डिराईव्ह करू शकतात, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचा 1 मार्क्स कन्फर्म आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तुमच्या क्लास 10च्या सिलेबसमध्ये जेवढ्या पण पोएम्स दिलेल्या आहेत त्या पोएममध्ये एक फिगर ऑफ स्पीच कॉमन आहे. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता फक्त तेवढी एक फिगर ऑफ स्पीच जरी तुम्ही लर्न केली तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स मिळणार आहे. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर पहिले ह्या 3 क्वेश्चनमध्ये तुमचे 3 मार्क्स हे कन्फर्म होतात आणि उरला क्वेश्चन सेंट्रल आयडिया किंवा थीमसाठी. आता प्रत्येक पोएमसाठी तुम्हाला थीम किंवा सेंट्रल आयडिया लर्न करायची असणार आहे. जर तुम्ही प्रत्येक पोएमची सेंट्रल आयडिया किंवा थीम जर तुम्ही लर्न केली तर ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स हे कन्फर्म आहेत. जर ओव्हरऑल सांगायचं झालं तर ह्या क्वेश्चन टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता सेक्शन 3 बद्दल जर सांगायचं झालं तर 10 मार्क्ससाठीचा हा सेक्शन आहे आणि 10 आउट ऑफ 10 मार्क्स तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये मिळवता येतात. तर बघा, आपण आतापर्यंत 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला. 40 मार्क्सपैकी तुम्हाला 38 मार्क्स विदाऊट प्रिपरेशन, म्हणजे तुम्ही बेसिक लेवल जरी प्रिपरेशन केली तरी तुम्हाला 40 पैकी 38 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. ओके, सो यानंतर बघा पुढचा सेक्शन आहे तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन. आता हा सेक्शन पण खूप सिंपल आहे. या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 15 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहेत, क्वेश्चन नंबर 4A आणि क्वेश्चन नंबर 4B. आता क्वेश्चन नंबर 4A ज्या पद्धतीने तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज ह्या सेक्शनमध्ये क्वेश्चन होता त्याच पद्धतीने हा क्वेश्चन असणार आहे. फक्त या ठिकाणी तुमचा पॅसेज हा तुमचा नॉन टेक्स्च्युअल असणार आहे, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज तुम्हाला या ठिकाणी दिलेला असणार आहे. आता ह्या पॅसेजवरती 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता क्वेश्चन टाईप कोणते आहेत तर बघा, A1 क्वेश्चन असणार आहे फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळवता येतात. त्यानंतर कंप्लीट द टेबल किंवा कंप्लीट द वेब, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा 2 मार्क्स तुम्हाला इझिली स्कोअर करता येतात. त्यानंतर व्होकॅब्युलरी, आता ह्या क्वेश्चन टाईपमध्ये तुम्हाला डिफिकल्टी फेस करता येऊ शकते, कारण की हा क्वेश्चन तुमच्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती आहे. तरीही तुम्ही जर प्रिपरेशन छान असेल तर या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स हे कन्फर्म आहेत. त्याच्यानंतर A4 क्वेश्चन ग्रामरवरती, तर ह्या ठिकाणी सुद्धा 2 मार्क्स कन्फर्म आहेत. आणि पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स हे कन्फर्म आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A बद्दल सांगायचं झालं तर 10 पैकी मिनिमम 8 मार्क्स तुम्ही विदाऊट प्रिपरेशन आणि इझी वेमध्ये तुम्ही मिळवू शकतात. ओके, सो यानंतर ह्या सेक्शनमध्ये तुमचा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4B. हा क्वेश्चन तुम्हाला समरी रायटिंगसाठी असणार आहे. आता हा क्वेश्चन तुमचा 5 मार्क्ससाठीचा आहे. हा पण क्वेश्चन खूप सिंपल आहे, बरेचसे विद्यार्थी हा क्वेश्चन स्किप करतात. आता समरी रायटिंग हा क्वेश्चन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, यावरती आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ बघा आणि समरी रायटिंग हा क्वेश्चन टाईप समजून घ्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समरी रायटिंग हा क्वेश्चन इझिली मार्क्स मिळवून देऊ शकतो. आता ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 5 पैकी 4 मार्क्स मिनिमम तुम्ही स्कोअर करू शकतात. आता जर तुम्हाला सेक्शन 4 बद्दल जर सांगायचं झालं तर 15 मार्क्ससाठीचा हा तुमचा सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला 13 किंवा 14 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सेक्शनची प्रिपरेशन करायची असणार आहे. त्यानंतर आपला शेवटचं सेक्शन आहे रायटिंग स्किल्स. हा सेक्शन थोडासा डिफिकल्ट वाटतो विद्यार्थ्यांना, कारण की यामध्ये थोडंसं जास्त रायटिंग तुम्हाला करायचं असतं. आता हा सेक्शन 25 मार्क्ससाठी, पण मी तुम्हाला सांगतो हा पण सेक्शन खूप इझी आहे. तुम्हाला त्या सेक्शनमध्ये तुम्हाला फक्त इझी क्वेश्चन टाईप अटेम्प्ट करायचे आहेत, ज्यामध्ये लेटर रायटिंग असेल, न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल, त्याच्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन असेल, त्यानंतर डायलॉग रायटिंग असेल आणि ट्रान्सलेशनसाठी क्वेश्चन असतील. फक्त हे 5 क्वेश्चन टाईप तुम्हाला प्रिपेअर करायचे असतात. आता यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो फक्त लेटर रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग हे 2च क्वेश्चन टाईप आहेत ज्यांची प्रिपरेशन तुम्हाला करायची असणार आहे. बाकीचे 15 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये डायलॉग रायटिंग, व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सलेशन, हे 15 मार्क्स इझिली तुम्ही स्कोअर करू शकतात. आता ह्या सेक्शनमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन आहेत, कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे ते आता पण बघूया. आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता यामध्ये पहिला सब क्वेश्चन आहे लेटर रायटिंगसाठी. यामध्ये देखील तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर या दोन्ही लेटर रायटिंगपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. तो असणार आहे तुमचा 5 मार्क्ससाठी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर B. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, दोघींपैकी एक ऑप्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. आता यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन अटेम्प्ट करा. आता हा क्वेश्चन तुम्हाला इझिली 5 मार्क्स स्कोअर करून देऊ शकतो. आता बघा, डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन असतात. यामध्ये पहिला क्वेश्चन असतो ज्यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग दिला जातो, तो तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असतो ज्यामध्ये तुम्हाला जंबल फॉर्मॅटमध्ये डायलॉग दिला जातो, त्याची प्रॉपर सिक्वेन्समध्ये तुम्हाला अरेंजमेंट करायची असते. आणि तिसरा सब क्वेश्चन असतो ज्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला डायलॉग हा प्रिपेअर करायचा असतो. म्हणजे तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये सुद्धा 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता बरेचसे विद्यार्थी ड्राफ्टिंग अ स्पीच हा क्वेश्चन अटेम्प्ट करतात. आता हा जर क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागणार आहे आणि थोडासा जास्त विचार करून हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. आता मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. आता
फिफ्थ क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तुमचा 10 मार्क्ससाठीचा आहे. त्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 10 पैकी मिनिमम 8 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. ओके. सो यानंतर बघा पुढे आपला पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरती असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुमचा 10 मार्क्ससाठीचा आहे. यामध्ये एक क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत A1 आणि A2, ज्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन या दोन्ही क्वेश्चन टाईपपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. आता मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन हा क्वेश्चन अटेम्प्ट करा. खूप इझी वेमध्ये असतो आणि इझिली तुम्हाला 5 मार्क्स या क्वेश्चनमध्ये मिळवता येतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बी सब क्वेश्चन. यामध्ये न्यूज रिपोर्ट रायटिंग आणि डेव्हलपिंग द स्टोरी हे 2 क्वेश्चन तुम्हाला दिले जातात. त्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. आता मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. जर तुम्ही डेव्हलपिंग स्टोरी हा क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केला तर तुम्हाला विचार करून स्टोरी प्रिपेअर करायची असणार आहे. जर त्या स्टोरीला प्रॉपर सिक्वेन्स असेल, प्रॉपर वेने ती स्टोरी रायटिंग केली असेल तरच तुम्हाला स्टोरीला फुल मार्क्स दिले जातात. त्यामुळे तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असणार आहे. न्यूज रिपोर्टला फिक्स फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग केलं जातं. त्यामुळे ह्या क्वेश्चन टाईपमध्ये देखील तुम्ही 5 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. आता बघा क्वेश्चन नंबर 6 बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर 10 मार्क्सपैकी तुम्ही मिनिमम 8 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. ओके. सो यानंतर बघा आपला पुढचा क्वेश्चन टाईप आहे क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेशनवरती असणार आहे. 5 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द वर्ड्स इन मराठी. आता यामध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जाते. त्यांच्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स कन्फर्म आहेत. त्यानंतर बी क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द गिव्हन सेंटेन्स इन मराठी. यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 मार्क्स कन्फर्म आहेत. आणि सी सब क्वेश्चन असणार आहे ट्रान्सलेट द गिव्हन प्रोवर्ब इन मराठी. यामध्ये तुम्हाला एक प्रोवर्ब दिला जाईल, म्हणजे एक म्हण किंवा वाक्प्रचार दिला जाईल. त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असणार आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 7 मध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली कन्फर्म असणार आहेत. आता ओव्हरऑल तुम्हाला रायटिंग स्किल ह्या सेक्शनबद्दल सांगायचं झालं तर 25 मार्क्ससाठीचा हा तुमचा सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्ही 25 मार्क्सपैकी तुम्ही 21 टू 24 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. ओके. सो अशा पद्धतीने हा सेक्शन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयाचे प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची, कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असणार आहे, कोणते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आता बघा अजूनही तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी 6 दिवस बाकी आहेत. त्या 6 दिवसांमध्ये इंग्लिश ह्या सब्जेक्टची प्रिपरेशन करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने मराठी विषयाचा पेपर अटेम्प्ट केला त्याच पद्धतीने तुम्ही इंग्लिश विषयामध्ये सुद्धा 80 पैकी 75+ मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.